नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी ऑटोमोबाईल काय आहे हे पाहणार आहोत. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की कार, बाईक, बस, ट्रॅक्टर सगळं काही आपल्या आयुष्याचा भाग झाले. पण तुम्हाला माहिती आहे का, याच वाहनांच्या मागे एक जबरदस्त शेअर मार्केटचं सेक्टर आहे ज्याचं नाव आहे निफ्टी ऑटो सेक्टर. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गाड्यांबद्दल नाही तर त्या मागच्या असलेल्या कंपन्यांबद्दल देखील माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. निफ्टी ऑटोमोबाईल म्हणजे काय? ऑटोमोबाईल म्हणजे वाहन, अशी यंत्र जी एका माणसाला किंवा वस्तूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरली जातात. मग यामध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, बस, रिक्षा अशा सर्व प्रकारांच्या वाहनांचा उपयोग केला जातो. ही वाहने जी आहेत, ही वाहने सर्व इंधनावर चालतात. मग ती कोणती इंधन आहेत? ती पेट्रोल असेल, डिझेल असेल, सीएनजी असेल किंवा विजेवर चालणारे इलेक्ट्रॉनिक व्हेकल देखील राहतील. जसं तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता, हे सर्व वाहने ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये येतात. भारतीय अर्थव्यवस्थेतील ऑटोमोबाईल सेक्टरचे महत्व. ऑटोमोबाईल म्हणजे केवळ गाड्या विकणे नाही, तर यामध्ये ही एक खूप मोठी उद्योग साखळी इंडस्ट्री आहे आणि ही साखळी भारताच्या आर्थिक इंजिनाला चालवत ठेवते. सर्वात आधी येते उत्पन्न. कार्स, बाईक, ट्रक्स तयार करणे. भारत आज जगातले मोठमोठे ब्रँड्स म्हणजेच मारुती, टाटा, टीव्हीएस, बजाज, हुंडाय यांसारखे ब्रँड्स येथे प्रोडक्शन करतात. त्यामुळे लाखो लोकांना जो आहे तो रोजगार मिळत आहे. तुम्हाला माहिती आहे का, भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि दरवर्षी हे मार्केट वाढत चाललेलं आहे. गाडी बनवल्यानंतर ती शोरूम पर्यंत आणली जाते. याच प्रोसेसला डिलिव्हरी किंवा लॉजिस्टिक बोललं जातं. ट्रान्सपोर्ट कंपन्या, वेअरहाऊस, स्टॉकिंग या सर्व गोष्टी यात येतात आणि या सर्व ठिकाणी हजारो लोकांना जॉब मिळतो. आपण जेव्हा नवीन गाडी घेतो तेव्हा भरपूर वेळेस आपण ती गाडी फायनान्सवर घेतली जाते. म्हणजेच काय की फायनान्स कंपनी, इन्शुरन्स कंपनी यांचं देखील मार्केट या ऑटोमोबाईल सेक्टरशी संलग्न आहे. गाड्यांना लागणारे स्पेअर पार्ट, इंजिन, ब्रेक्स, लाईट्स, बॅटरी, टायर हे देखील वेगवेगळ्या कंपन्या बनवतात. गाडी विकली की सगळं संपतं का? तर नाहीये. गाडी विकल्यानंतर सुद्धा त्याला आफ्टर सेल्स सर्व्हिसिंग असेल, हे एक रिकरिंग मॉडेल या ऑटोमोबाईल सेक्टरचं आहे. म्हणजेच काय की दरवर्षी कंपन्या तुमच्याकडून सर्व्हिस, रिपेअर, अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज यांसाठी पैसे आकारतात. मग त्याच्यामध्ये मेकॅनिक्स, गॅरेज, ऑथराइज सर्व्हिस सेंटर हे देखील याच्यामध्ये येतं. तर ऑटोमोबाईल सेक्टर म्हणजे केवळ गाड्या विकणे नसून तर ती एक संपूर्ण इकॉनॉमी आहे. याच्यामध्ये उत्पन्न, डिलिव्हरी, फायनान्स, स्पेअर पार्ट, सर्व्हिसिंग या प्रत्येक टप्प्यावर लाखो लोक काम करत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. जीडीपी मधील योगदान 2024च्या आकडेवारीनुसार ऑटो सेक्टरने भारताच्या एकूण जीडीपीच्या सुमारे 7.1% योगदान दिलेलं आहे. जीडीपी म्हणजे भारत एका देशाने एका वर्षात किती उत्पन्न कमवले याचा हिशोब. आता कल्पना करा, त्या उत्पन्नाच्या जवळपास 7.1% एकट्या ऑटो सेक्टरने येतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एक बाईक घेता, कार घेता, ट्रक, ट्रॅक्टर जे काही घेता, तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे जीडीपीला हातभार लावलेला आहे. रोजगार निर्मिती. ऑटो सेक्टरमुळे सुमारे 3,70,00,000 लोकांना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो. मग कोण आहेत ही लोक? फॅक्टरीत काम करणारे मजूर असतील, वाहन विकणारे सेल्समॅन असतील, गॅरेजमध्ये काम करणारे वर्कर्स, ड्रायव्हर, फायनान्स एजंट, शोरूम स्टाफ आणि असे भरपूर सारे लोक जे आहेत त्यांना काय होतं, रोजगार मिळत आहे. उद्योगांचं जाळं. या सेक्टरमुळे अनेक उपउद्योग काम करत आहेत. मग स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपन्या जे इंजन, टायर, सीट कव्हर, लाईट्स तयार करतात. फायनान्स कंपन्या ज्या EMI वर गाडी देतात. विमा कंपन्या जे आपल्याला वाहन इन्शुरन्स देतात. म्हणजेच काय की प्रत्येक गाडी मागे
50 ते 60 कंपन्यांची मेहनत आहे आणि ही चेन जितकी मजबूत तितकी अर्थव्यवस्था स्टेबल राहते। चौथा मुद्दा निर्यात। भारतातून अनेक कंपन्या, गाड्या, बाईक्स, ट्रॅक्टर परदेशात पाठवल्या जातात। आपल्या देशात फक्त व्यापारापुरतं उत्पन्न नाही तर आपण जगभरातही गाड्या पुरवतो। याच्यामध्ये टीव्हीएस, बजाज, टाटा मोटर यांसारख्या कंपन्या आफ्रिका, साऊथ अमेरिका, युरोपियन कंट्रीज मध्ये निर्यात करतात। हे का महत्वाचं आहे? देशात विदेशी चलन म्हणजेच डॉलर येतं, निर्यात वाढली की उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढलं की रोजगार वाढतो आणि जे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे। इनोव्हेशन आणि इलेक्ट्रिक ट्रेंड। टाटा मोटर्स, महिंद्रा, टीव्हीएस, बजाज आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे। स्मार्टफोन प्रमाणेच आता गाड्या देखील स्मार्ट करण्याकडे या कंपन्यांचं लक्ष आहे। तसेच इलेक्ट्रिक व्हेकल सेक्टरमध्ये देखील या कंपन्या भरपूर गुंतवणूक करत आहेत। आता इलेक्ट्रिक व्हेकलमुळे आपली इंजिनाची बचत होते, पर्यावरणास मदत होते आणि नवीन स्टार्टअपला संधी मिळते। एनएससी कडून कधी लॉन्च झाला? 12 जुलै 2011 रोजी एनएससी कडून निफ्टी ऑटोमोबाईल हा इंडेक्स लॉन्च झाला। जेव्हा हा इंडेक्स लॉन्च झाला तेव्हा त्याची बेस व्हॅल्यू 1000 निश्चित करण्यात आली होती आणि या सेक्टरमध्ये 15 शेअर्स आहेत। आता या निफ्टी ऑटोमोबाईल इंडेक्स साठी पात्रतेच्या अटी कोणत्या ते आपण जाणून घेणार आहोत। कंपनी निफ्टी 500 चा भाग असायला हवी। जर निफ्टी 500 मध्ये 10 पेक्षा कमी कंपन्या असतील तर उर्वरित कंपन्या निफ्टी 800 मधून निवडल्या जातील, तेही मार्केट कॅप वरून। कंपनी ऑटोमोबाईल सेक्टर मधलीच असावी, उदाहरणार्थ टाटा मोटर्स, महिंद्रा महिंद्रा, बजाज ऑटो। मागील 6 महिन्यामध्ये कमीत कमी 90 दिवस या कंपनीमध्ये ट्रेड झाला पाहिजे। म्हणजेच काय की या कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री झालेले हवेत। कंपनीचा किमान 1 महिन्याचा लिस्टिंग इतिहास असणं आवश्यक गरजेचं आहे। सर्व कंपन्या या त्यांच्या फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वरनं ठरवल्या जातात। इंडेक्स मध्ये कोणत्याही एका स्टॉकचं वेटेज जे आहे ते 33% जास्त नसावं आणि 3 स्टॉकचं वेटेज हे 62% जास्त नसावं। आता हे वेटेज म्हणजे नेमकं काय? याचाच अर्थ जेव्हा आपण निफ्टी ऑटो हे सेक्टर सर्च करणार आहोत तेव्हा एनएससी ची जी पहिली वेबसाईट येणार आहे त्याच्यामध्ये या 15 कंपन्या आपल्याला दिसणार आहे। आता याच्यामध्ये महिंद्रा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स यांचं वेटेज दिलेलं आहे। तर नियम असा आहे की कोणत्याही एका स्टॉकचं वेटेज 33% जास्त नसावं। तसेच टॉपचे 3 स्टॉक म्हणजेच महिंद्रा, मारुती आणि टाटा मोटर या तिघांचं वेटेज जे आहे ते 62% जास्त नसावं। इंडेक्स रिबॅलन्सिंग हा इंडेक्स दर 6 महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी आणि ऑगस्ट मध्ये अपडेट केला जातो आणि त्यासाठीचा डेटा 31 जानेवारी आणि 31 जुलै पर्यंत गोळा केला जातो। जर याच्यामध्ये कोणतेही बदल होणार असतील म्हणजेच या 15 कंपन्यांपैकी कोणत्याही 1-2 कंपन्या रिमूव्ह करून त्याच्या ठिकाणी दुसऱ्या कंपन्या ऍड केल्या जात असतील तर त्याची माहिती 4 आठवड्यापूर्वी जाहीर केली जाते। आता या इंडेक्सला कोण नियंत्रण करतं? तर या इंडेक्सला एक प्रोफेशनल टीम द्वारे कंट्रोल केलं जातं जे 3 स्तरांवर काम करते। एनएससी इंडेक्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, इंडेक्स ऍडवायझरी कमिटी, इंडेक्स मेंटेनन्स सब कमिटी या 3 कमिटी आहेत ज्या या इंडेक्सला कंट्रोल करतात। निफ्टी ऑटोमोबाईल इंडेक्स मध्ये वेटेज कसं ठरलं जातं? इंडेक्स मध्ये प्रत्येक कंपनीचं वेटेज हे त्याच्या फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वर ठरलं जातं, म्हणजेच त्या शेअर्सवर जे मार्केटमध्ये ओपनली ट्रेड करत आहेत। कंपनीचा एकूण मार्केट कॅप न पाहता केवळ पब्लिकसाठी जेवढेही शेअर्स उपलब्ध आहेत तेवढे मोजले जातात। उदाहरण कंपनी ए ची एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 1 लाख करोड आहे, पण त्यातील 50% शेअर्स हे फ्री फ्लोट आहेत, म्हणजेच तिचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन 50,000 करोड आहे। तर फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनचा फॉर्म्युला टोटल शेअर्स गुणुले त्याची आत्ताची मार्केट प्राइस गुणुले फ्री फ्लोट फॅक्टर। जितकं जास्त फ्री फ्लोट मार्केट कॅप असेल तितकं
त्या स्टॉकचं वेटेज राहणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स यांच्यासारख्या कंपन्यांचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन जास्त आहे, म्हणून त्यांचं इंडेक्स मधील वजन देखील जास्त आहे. आता हे कसं शोधलं जातं, तर एखाद्या स्टॉकचं वेट हे त्याच्या फ्री फ्लोट मार्केट कॅप भागिले टोटल 15 कंपन्यांचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन गुणिले 100 या फॉर्म्युल्याने तयार केलं जातं. आता निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टरने किती रिटर्न्स दिला आणि त्याचा CAGR किती आहे हे आपण पाहणार आहोत. तर या इथे आपण निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टरने 1 वर्षांमध्ये 22% रिटर्न दिलेला आहे, 3 वर्षांमध्ये 107%, 5 वर्षांमध्ये 176%, 10 वर्षांमध्ये 176%, 15 वर्षांमध्ये 618% आणि 20 वर्षांमध्ये 1826% परतावा दिला. आता हा परतावा म्हणजे नेमका काय, जसं मी इथे आलो निफ्टी ऑटोमोबाईल इंडेक्स हे जेव्हा मी सर्च करत आहे तर त्यावेळेस हा जो इंडेक्स तयार होत आहे, जसं इथं 1 वर्षामध्ये 5 वर्षांमध्ये हा जो परतावा आहे तो आपण सर्व सेक्टरचा पाहत आहे, ना की कुणा एका पर्टिक्युलर स्टॉकचा. तसेच निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टरने CAGR किती दिलेला आहे ते आपण पाहायचंय. म्हणजेच काय की कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न किती दिलेला आहे. एका वर्षात त्यांनी 22% परतावा दिलेला आहे, 3 वर्षांमध्ये 27% परतावा दिलेला आहे. आता हे म्हणजे काय तर पाहूया. रिटर्न्स आणि CAGR मध्ये फरक काय. 5 वर्षांमध्ये त्यांनी 221% परतावा दिलेला आहे, म्हणजे सरासरी त्यांनी किती टक्के परतावा दिलेला आहे हे शोधायचं, म्हणजेच त्याला CAGR बोललं जातं. उदाहरण आपण पाहायचं झालं तर 5 वर्षांपूर्वी 72.79 ही त्याची किंमत होती आणि आजची किंमत जी आहे 23,410 5 वर्षांमध्ये. याचाच अर्थ काय की हे जे 221% 5 वर्षांमध्ये वाढलेले रिटर्न्स आपल्याला दिसत आहे, तर ते प्रत्येक वर्षी किती टक्के वाढलेत, तर ते म्हणजे 26.32%. याला कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट असं बोललं जातं, जे इथे 22% आहे. 10 वर्षांमध्ये त्यांनी 10% परतावा दिलाय, 15 वर्षांमध्ये 14% आणि 20 वर्षांमध्ये त्यांनी 15.94% वार्षिक परतावा दिलेला आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये आपण 2020चा लॉकडाऊन पिरियड जरी पाहिला, 2018चा ऑटोमोबाईल क्रायसिस जरी पाहिलं, हे जरी पाहत गेलो तरी त्याने प्रत्येक वर्षी 15.94% परतावा दिलेला आहे. हा आहे निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टरचा स्टॉक, ज्याच्यामध्ये 2008चा क्रायसिस झाला, 2020चा असेल तरीही हा इंडेक्स जो आहे तो वाढत गेलेला आहे. आता जेव्हा 2004 मध्ये हा इंडेक्स लॉन्च केला तेव्हा त्याची व्हॅल्यू 1000 होती आणि 2025 मध्ये ती 22,824 झाली. तर त्याच्याच तुलनेमध्ये निफ्टीची व्हॅल्यू 1880 होती आणि ती देखील 23,667 झाली आहे. म्हणजेच जेवढा निफ्टी 50 या इंडेक्सने परतावा दिलाय तेवढाच परतावा निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टरने देखील दिलेला आहे. आता या निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ज्या आहेत त्या 15 कंपन्या आहेत, तर त्या 15 कंपन्या कोणत्या आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. अशोक लेलँड, बजाज ऑटो, बालाकृष्ण इंडस्ट्री, भारत फोर्ज, बोस, आयशर मोटर, एक्साइड इंडस्ट्री, हिरो मोटरकॉर्प, MRF, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, मदरसन सुमी, TVS मोटर, टाटा मोटर, ट्यूब इन्व्हेस्टमेंट. आता या सर्व कंपन्या ज्या आहेत या ऑटो सेक्टर मधील कंपन्या आहेत. आता निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टर जर आपण पाहायला गेला, जे इथेही आपण पाहणार आहोत, तर या निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टरचं जेवढंही कॉन्ट्रीब्युशन आहे 100%, त्यांना पुन्हा एकदा जे आहे ते वेगवेगळ्या सब सेक्टरमध्ये डिवाइड केलं आहे, जे आपल्याला इथेही दिसत आहे. ते म्हणजेच टोटल 5 सब कॅटेगरीमध्ये निफ्टी ऑटोमोबाईल सेक्टर डिवाइड केलेला आहे. पॅसेंजर कार आणि युटिलिटी व्हेकल जो 52.1% निफ्टी ऑटो सेक्टरमध्ये कॉन्ट्रीब्युट करतो. 2 व्हीलर, 3 व्हीलर,
जो 26% आहे, ऑटो कॉम्पोनंट्स 14%, ट्यूब्स, टायर, रबर प्रोडक्ट 4.61% आणि कमर्शियल व्हेकल जे आहेत त्या 3.61% कॉन्ट्रीब्युट करत आहेत. आता या पॅसेंजर व्हेकल मध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या कंपन्या इथे ऍक्टिव्ह आहेत. दिवसेंदिवस जे आहे ते एसयूव्ही ची क्रेज वाढत चालली आहे आणि लोक जे आहेत या पॅसेंजर व्हेकल कडे वळत आहे. पण ते होत असताना ते पैशांकडे पाहतात, कम्फर्टकडे पाहतात आणि टेक्नॉलॉजीवर भर देत आहे. टू व्हीलर आणि थ्री व्हीलर आपण भारतात बघतो की टू व्हीलर, बाईक्स, ऑटोमोबाईल यांचं मार्केट जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. ऑटो कॉम्पोनंट्स गाडी कोणीही विकत घेतली हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्या गाडीचं इंजिन, ब्रेक्स, वायर, टायर हे कोणी बनवलं? तर ऑटो कॉम्पोनंट्स हा ऑटोमोबाईल सेक्टर मधला एक महत्वाचा घटक आहे. याच्यामध्ये मदरसन सुमी, बोश इंडिया, एक्साइड, अमर राजा बॅटरी यांसारख्या कंपन्या काम करत आहेत. गाडी कुठलीही असो पण त्याला लागणारं टायर शिवाय ती गाडी 1 इंचही हलू शकत नाही. मग या मार्केटमध्ये C8, अपोलो टायर, JK टायर, MRF सारख्या दिग्गज कंपन्या आहेत. आणि याच्यामधीलच MRF हा जो शेअर आहे हा भारतातील सर्वात महागडा शेअर आहे. कमर्शियल व्हेकल याच्यामध्ये ट्रक्स, ट्रॅक्टर, बस या सगळ्यांचा वाटा आहे. हे वाहन देशातील या व्हेकल्स कच्चा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतात. तसेच शेतीशी संलग्न व्हेकल्स याच सेक्टर मधील राहतात. उदाहरणार्थ ट्रॅक्टर्स जिथे एस्कॉर्ट आणि C8 जायंट सारखे मोठे प्लेयर्स आहेत. ऑटोमोबाईल सेक्टर मधील टॉपच्या कंपन्या आणि त्यांचा व्यावसायिक आणि मूलभूत विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी 1945 साली चालू झाली. हे पॅसेंजर कार्स आणि युटिलिटी व्हेकल्स मध्ये जास्त ऍक्टिव्ह आहेत. यांचे ब्रँड स्कॉर्पिओ, थार, बुलेरो आणि अजून भरपूर कंपन्या आहेत. ही कंपनी 2.28% डिव्हिडंड यील्ड देते, म्हणजेच वार्षिक सरासरी 2.28% व्याज परतावा देते. या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,05,471 करोड रुपये. दुसरी कंपनी आहे बजाज ऑटो. ही देखील 1945 साली स्थापन झाली आहे. ही कंपनी यांचा फोकस जास्त करून टू व्हीलर आणि थ्री व्हीलर बनवण्याकडे आहे. पल्सर, एव्हेंजर, प्लॅटिना हे या कंपन्यांचे ब्रँड्स आहेत. ही कंपनी 2.60% डिव्हिडंड यील्ड देते आणि या बजाज ऑटो या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,25,195 करोड रुपये. आणि तिसरी म्हणजे अशोक लेलँड जी 1948 साली चालू झाली. यांचा फोकस कमर्शियल व्हेकल कडे राहतो. दोस, AVTR, इकोमेट यांसारखे ब्रँड जे आहेत ते अशोक लेलँडचे आहेत. या कंपनीचा डिव्हिडंड यील्ड 2.56% आहे आणि या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 71,622 करोड रुपये. ऑटोमोबाईल सेक्टरवर प्रभाव टाकणारे प्रमुख 8 घटक पाहणार आहोत. सर्वात पहिलं ते म्हणजे कच्चा माल, रॉ मटेरियल. गाडी बनवण्यासाठी लागतो स्टील, अॅल्युमिनियम, रबर, प्लास्टिक आणि बरेचसे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट. जर यांचे दर वाढले तर कार बनवणं महाग होतं आणि कंपन्यांचं प्रोडक्शनचा खर्च वाढतो. उत्पन्न वाढलं म्हणजेच प्रॉफिट घटतो, प्रॉफिट घटला म्हणजेच त्याचा परिणाम शेअर्सच्या प्राइसवर होतो आणि ती कमी होते. उदाहरणार्थ जेव्हा स्टीलचे दर 2022 मध्ये वाढले तेव्हा टाटा मोटर आणि मारुती यांसारख्या कंपन्यांचे मार्जिन्स कमी झाले होते. शहरी आणि ग्रामीण मागणी. वाहन विक्री ही कस्टमरच्या मूडवर अवलंबून असते आणि या मूडचं नाव आहे मागणी. जर शेतीचं उत्पन्न चांगलं झालं तर ग्रामीण भागात ट्रॅक्टर्स, बाईक, पिकअप ट्रकची मागणी वाढते. तसंच IT सेक्टर, सॅलरी, अर्बन जॉब्स वाढले की SUV, सिडॅन यांसारख्या कार्सची मागणी झपाट्याने वाढते.
2023 मध्ये आयटी क्षेत्रातील लोकांची सॅलरी भरपूर वाढली आणि त्याच वेळेस एसयूव्ही सेगमेंटमध्ये 18% ग्रोथ पाहायला मिळालेली आहे. वाहन विक्री कधी वाढते आणि कधी होते हे महत्वाचं अवलंबून राहतं, ते म्हणजे हंगाम, म्हणजेच त्याला सीझनेबिलिटी बोललं जातं. गाडी विक्री सुद्धा मोबाईल सेक्टरच्या गाड्या देखील ऋतुमानानुसार बदलत राहतात, तसेच त्यांची विक्री सुद्धा बदलत राहते. म्हणजेच सण उत्सव, दसरा, दिवाळी, नवरात्र यांसारख्या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाडी खरेदी केली जाते. आर्थिक वर्ष बोनस मिळाल्यानंतर विक्री वाढते. तसेच क्वार्टर फोरच्या शेवटी तिमाहीच्या लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कार्सवर ऑफर देतात. पावसाळ्यात विक्री, पावसाळा जर जास्त झालेला असेल तर अशा वेळेस खेडेगावांमध्ये टू व्हीलरची विक्री आपल्याला कमी होताना दिसते. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री कमी होते. जेव्हा गव्हर्नमेंट हायवे बनवतात त्याच वेळेस ते ऑटो इंडस्ट्रीला सिग्नलही देतात. ईव्ही साठी सबसिडी, उत्पन्नावर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, फास्ट ट्रॅक मंजुरी यांमुळे कंपन्या जास्तीत जास्त ईव्ही लॉन्च करत आहेत. 2023 मध्ये टाटा आणि महिंद्रा यांनी इलेक्ट्रॉनिक व्हेकल मध्ये चांगली कामगिरी केली, कारण त्यांना गव्हर्नमेंटने पुश केले होते. काही वेळा जीएसटी वाढणे, BS5 यांसारखे पोल्युशन नॉर्म्स लावणे याच्यामुळे खर्च वाढतो, व्हेकलचे रेट वाढतात आणि मागणी मंदावते. तसेच BS6 इंजिन यांच्यावर असणारा मापदंड यामुळे देखील वाहन विक्रीवर परिणाम होतो. आर्थिक घटक आणि त्याचा वाहन विक्रीत होणारा परिणाम. सर्वात पहिल्यांदा जीडीपी, महागाई, व्याजदर आणि इंधन दर हे वेगवेगळे घटक ग्राहकाच्या खिशाला कात्री लावतात आणि त्याचा परिणाम ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला होतो. म्हणजेच महागाई वाढली तर लोक डिस्क्रिशनरी खर्च कमी करतात, म्हणजेच गाडी घेणं पोस्टपोन करतात. व्याजदर वाढलं म्हणजे लोन महाग होतात, EMI वाढतो, त्याच्यामुळे देखील लोक गाडी विकत घेत नाही. जर पेट्रोल, डिझेल, CNG यांचे दर वाढले तर लोकांना गाडी चालवणं परवडत नाही. अशा वेळेस देखील लोक गाडी घेणं कमी करतात. 2022 मध्ये पेट्रोल 120 रुपयांपर्यंत गेलं होतं आणि याचा परिणाम बाईक विक्रीवर झाला होता. ऑटो सेक्टरचा डिमांड सायकल हा इंटरेस्ट रेट आणि इन्फ्लेशन सायकलशी जोडलेला असतो. त्याच्यामुळे स्टॉक प्राइस सडन बदलतात. तसेच कच्चा माल वाढला, क्रूड ऑइल वाढलं तर त्याचा परिणाम देखील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर होतो. रुपयाची घसरण झाली तरी देखील त्याचा परिणाम जो आहे तो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर राहतो. ऑटोमोबाईल उद्योगातील ट्रेंड आणि अपेक्षा. स्मार्ट कनेक्टिव्हिटी, AI ड्रिव्हन फीचर्स, ग्राहकांची अपेक्षा बदलत चाललेली आहे आणि कंपन्यांना नवीन इनोव्हेशन करावे लागते. आजचा ग्राहक फक्त किंमत बघत नाही तर तो ईव्ही किती स्मार्ट आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकल किती स्मार्ट आहे, ऍप सिंक्रोनस होते का, व्हॉइस कमांड आहे का हे देखील पाहत आहे. तसेच त्या गाड्यांना कमी देखभाल लागत आहे का, ऑटो ड्रायव्हिंग सिस्टीम आहे का, इंधन क्षमता किती कार्यरत आहे, कोणत्या कंपनीची गाडी आहे, याचा फायनान्स सुविधा आणि डिजिटल नेटवर्क म्हणजेच वितरण आणि वित्तपुरवठा नेटवर्कचा प्रभाव. पूर्वी गाडी घेण्यासाठी महिन्याभराचं प्लॅनिंग करावं लागायचं. आता 2 क्लिकमध्ये लोन सँक्शन होतं आणि एका क्लिकमध्ये गाडी बुक होते. EMI, 0 डाऊन पेमेंट, ऑनलाईन बुकिंग, इन्स्टंट प्री अप्रुव्हल या सुविधांमुळे नवीन गाडी घेण्याचा वेग वाढलेला आहे. ऑटो फायनान्स क्षेत्रातही जोरदार वाढ होताना आपल्याला दिसते, त्याच्यामुळे सेल्स वाढत आहे. ऑटो कंपनी जे फिनटेक आणि डिजिटल पार्टनर सोबत काम करतात त्यांना लॉंग टर्म विनिंग ठरू शकतात. जेवढे जास्त शोरूम असतील तेवढी जास्त लोकांपर्यंत पोहोच होणार आहे. जेवढे जास्त लोकांपर्यंत पोहोच होईल तेवढे जास्त विक्री होणार. जेवढे जास्त विक्री होईल तितक्या जास्त प्रमाणात आपल्याला कर्ज मिळणार आहे. EMI कमी होणार, तेवढं चांगलं आपल्याला कर्ज मिळणार आहे. ऑनलाईन बुकिंग ट्रेंड आहे. तसंच ऑनलाईन बुकिंगमुळे डोर डिलिव्हरी सुद्धा वाढलेली आहे.
जागतिक घटक ज्याचा परिणाम या इंडस्ट्रीवर होतो. ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही फक्त स्थानिक बाजारावर अवलंबून नाही, याला ग्लोबल घटक देखील जबाबदार राहतात. म्हणजेच कच्चा माल, लिथियम, निकेल जो आहे तो आपण आयात करतो. जर त्याचे दर वाढले तर इलेक्ट्रॉनिक व्हेकलचं प्रोडक्शनचा खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम सेल्सवर होतो. त्यामुळे देखील सप्लाय चेन तुटते आणि त्याचा परिणाम ऑटोमोबाईल सेक्टरच्या कंपन्यांवर होतो. तर थोडक्यात पाहूया, कच्चा माल, रॉ मटेरियल उत्पादन वाढते, कंपन्यांचा नफा कमी होतो, शेअर्स प्राइसवर नकारात्मक परिणाम होतो. ग्रामीण आणि शहरी मागणी, शेतकरी आणि आयटी क्षेत्राची मागणी वाढली तर वाहन विक्री वाढते. हंगाम, सिझनेबिलिटी, सणासुदीला विक्री वाढते, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात ही जी आहे ती विक्री कमी होते. सरकारी धोरण, इलेक्ट्रिक व्हेकल उत्पादन आणि निर्यात धोरणांमुळे विक्री आणि गुंतवणूक वाढते, पण जीएसटी, BS6 यांचा खर्च देखील वाढतो. आर्थिक परिस्थिती, मायक्रो इकॉनॉमिक्स, व्याजदर, इंधन दर, महागाई यांच्यामुळे ग्राहकांची खरेदीची क्षमता कमी होते. तंत्रज्ञान आणि ग्राहक ट्रेंड्स, इलेक्ट्रिक व्हेकल, स्मार्ट फीचर्समुळे ग्राहकांची पसंती बदलत आहे. नवीन गुंतवणुकीला चालना मिळत आहे. नेटवर्क, फायनान्स सुविधा, सोपे कर्ज, EMI, ऑनलाईन बुकिंगमुळे ऑटोमोबाईल सेक्टरमधील व्हेकलची विक्री वाढत चाललेली आहे. ग्लोबल फॅक्टर, कच्चा माल आयात करणे, युद्ध, ट्रेड्स, डील याच्यामुळे उत्पादन आणि किमतीत प्रभावित होतात. ऑटोमोबाईलमध्ये गुंतवणूक का करावी? डिव्हिडंड यील्ड, ऑटोमोबाईल सेक्टर मधल्या प्रत्येक कंपन्या ज्या आहेत त्या आपल्याला डिव्हिडंड देतात. आता हाय डिव्हिडंड म्हणजे काय? डिव्हिडंड यील्ड म्हणजे डिव्हिडंड पर शेअर भागिले करंट शेअर प्राइस गुणिले 100. स्टेबल कॅश फ्लो असलेल्या ऑटोमोबाईल कंपन्या दरवर्षी कन्सिस्टंट डिव्हिडंड देतात. तर या त्या 15 कंपन्या आहेत ज्या दरवर्षी आपल्याला डिव्हिडंड देतात. याच्यामध्ये सर्वात जास्त हिरो मोटरकॉर्प ही कंपनी आहे जी सर्वात जास्त डिव्हिडंड देत आहे. लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन, आता जेव्हा आपण ऑटोमोबाईल सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहोत तर त्यांनी पाठीमागच्या 25 वर्षांमध्ये कसा परतावा दिलेला आहे हे देखील आपण पाहणार आहोत. अशोक लेलँडने 1 वर्षात 20% परतावा दिला, 5 वर्षात 168, 10 वर्षात 327, 15 वर्षात 782, 20 वर्षात 1660%, तर 25 वर्षात 3518% परतावा दिलाय. थोडक्यात अशोक लेलँडने 25 वर्षात तुमच्या संपत्ती 35% वाढवलेली आहे. तसेच बजाज ऑटो आहे, बालाकृष्ण इंडस्ट्री, फोर्ज मोटर आहे, बोश आहे, आयशर मोटर आहे, एक्साइड आहे, या प्रत्येक कंपन्यांनी जे आहे ते तुम्हाला दीर्घ कालावधीमध्ये जास्त परतावा दिलेला आहे. आणि या सर्वांमध्ये सर्वात जास्त परतावा तो आयशर मोटरने दिलेला आहे, तो आहे 1,05,04%. म्हणजेच तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या 1 लाख पटीत झालेले आहेत. उदाहरणार्थ आपण जर पाहायला गेलो समजण्यासाठी, तुम्ही जर 1,000 रुपये गुंतवले असते आणि त्याला आज पाहिलं असतं तर त्या 1,000 रुपयांची 10,05,000 रुपये झाले. म्हणजेच जर तुम्ही 10,000 गुंतवले असते तर त्याचे 1 करोड रुपये तुम्हाला झालेले पाहायला इथे मिळते. तर एवढा सर्व परतावा या सर्व कंपन्यांनी दिलेला आहे. तिसरा म्हणजे आपण याच्यामध्ये गुंतवणूक कशी करू शकतो? SIP, म्युच्युअल फंड यांच्या मार्फत देखील आपण कमी करू शकतो. आता SIP का करायचं? व्हॉलॅटिलिटी कमी करण्यासाठी, कॉस्ट एव्हरेजिंगचे आपल्याला फायदे मिळतात आणि कंपाऊंडेड वेल्थ आपल्याला तयार करून मिळते. आता ऑटोमोबाईल सेक्टरचा पोर्टफोलिओ, कोर पोर्टफोलिओ मध्ये काय? कोर पोर्टफोलिओ अलोकेशन मध्ये व्हॉलॅटिलिटी कमी करतो, डिव्हिडंड इन्कम, स्टेबल कॅश फ्लो आपल्याला तयार करून देतो, इन्फ्लेशनसाठी जे आहे ते आपल्याला मदत करतो, वेल्थ कंपाऊंडिंग दीर्घ कालावधीमध्ये आपल्याला सर्वात जास्त रिटर्न्स देतात आणि याच्यामध्ये रिस्क कमी राहते. SIP फ्रेंडली, व्हॉलॅटिलिटी कमी असल्यामुळे SIP सुरक्षित
राहते. चांगल्या कंपन्या करेक्शनमध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमधील कंपन्या करेक्शनमध्ये कधी कराव्यात? कमोडिटीच्या किमती वाढल्या, त्याच्यामुळे मार्जिन घटते आणि याचा परिणाम शेअर्स प्राइसवर होतो. त्यावेळेस आपण ते शेअर्स विकत घ्यावे. ग्लोबल सेल ऑफ किंवा FIS सेलिंग होते, त्यावेळेस देखील ऑटोमोबाईल सेक्टरमधले काही शेअर्स आपण विकत घेऊ शकतो. रेग्युलेटरी रिस्क म्हणजे स्क्रॅपिंग पॉलिसी, इमिशन नॉर्म्स यांसारख्या नियमांमध्ये जर बदल झाला तर त्याचा परिणाम ऑटोमोबाईल सेक्टर मधील कंपन्यांवर होतो आणि जर तो परिणाम नकारात्मक असेल तर त्याचे शेअर्स कमी होतात आणि अशा वेळेस आपण ते शेअर्स विकत घ्यायला पाहिजे. पोर्टफोलिओमध्ये 10 ते 15% आपण ऑटोमोबाईल सेक्टरला वेटेज दिलं पाहिजे आहे. आता ते का द्यायचं? डायव्हर्सिफिकेशन होतं, म्हणजेच जे वॉलाटाईल सेक्टर्स आहेत, IT, बँक्स यांना ते बॅलन्स करतं. कॅपिटल प्रोटेक्शन भेटतं. जरी शेअर मार्केट कोसळलं तरी हे शेअर जास्त कमी होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जास्त नुकसान होत नाही. कॅश फ्लो स्टेबिलिटी, रेग्युलर डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या आहेत आणि दीर्घ कालावधीमध्ये सर्वात जास्त या कंपन्यांनी वेल्थ क्रिएशन करून दिलेली आहे. आता 2019 ते 2025 पर्यंत आपण वेगवेगळ्या व्हेकल्सचा ट्रेंड पाहणार आहोत. आता पॅसेंजर व्हेकल 2019 मध्ये 34,24,546 एवढा सेल झालेला आहे. 2020-21 मध्ये तो कमी झाला. याला परिणाम म्हणजे लॉकडाऊन. 21 मध्ये इन्क्रीज झाले. 22, 23, 24 जर आपण हा ट्रेंड पाहिला तर 2019 मध्ये जे 34,24,564 कमर्शियल व्हेकल विकलेल्या होत्या त्या आज 2024-25 मध्ये 50,61,164 वर गेलेल्या आहेत. म्हणजे याचा ट्रेंड वाढलेला आहे. तसेच कमर्शियल व्हेकल याचा देखील ट्रेंड 2019 पासून 2024 पर्यंत इन्क्रीज झालेला आपल्याला दिसत आहे. 3 व्हीलर्स 2019-20 मध्ये या सर्वात जास्त होत्या, त्याच्यानंतर 2020 मध्ये कमी झाल्या, पण पुन्हा 2020 पासून 21, 22, 23, 24 पर्यंत हा ट्रेंड पुन्हा वाढलेला आपल्याला इथे दिसत आहे. आणि 2 व्हीलरचा देखील पहिल्यांदी 2019 ते 21-22 पर्यंत सेल्स कमी झाला, पण 21-22 नंतर तो आज पुन्हा वाढून त्याच्या ऑल टाइम हायला आहे. आता धोके आणि जोखीम. ऑटोमोबाईल सेक्टर हे सायक्लिक सेक्टर आहे, म्हणजेच मंदीमुळे याच्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ 2008 आणि 2020 मध्ये विक्री कमी झाली होती आणि याला रिबाउंड होण्यासाठी काही कालावधी लागला. स्पर्धा आणि दबाव. डोमेस्टिक आणि ग्लोबल ब्रँड्स टोयोटा, हुंडाय, विनफास्ट, टेस्ला यांच्यासारख्या ग्लोबल ब्रँडकडून भारतीय कंपन्यांना मिळणारा स्पर्धा. निर्यात आणि जागतिक घटक. चीनच्या रिअर अर्थ रिस्ट्रिक्शनमुळे इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग वर इम्पॅक्ट होत आहे आणि त्याच्यामुळे भारतातील सप्लाय चेन बदलत आहे. ट्रेड डील, UK इंडिया टेरिफ रिडक्शन मुळे तसेच कोटा बेस्ड स्ट्रक्चर याच्यामुळे देखील कंपन्यांच्या निर्यातीवर परिणाम होतो. सरकारी योजना, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन यांच्या एक्सपान्शन मुळे देखील कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होतो. 2008 मध्ये जेव्हा सेन्सेक्स 52.53% कमी झालं होतं, त्याच वेळेस ऑटोमोबाईल सेक्टर जे आहे ते 54% कमी झाले आणि 2020 मध्ये जेव्हा सेन्सेक्स 21.58% कमी झालं होतं, त्याच वेळेस ऑटोमोबाईल सेक्टर 23.76 कमी झाले. म्हणजेच ज्या वेळेस मार्केट जेवढं क्रॅश झाले तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात हे सेक्टर देखील क्रॅश होत आहे. तर आता तुमचं वय, उत्पन्न, जोखीम घ्यायची तयारीनुसार तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरमधील शेअर खरेदी करू शकता आणि तुमच्या पोर्टफोलिओचा 10 ते 15% भाग स्ट्रॅटेजिकली योग्य पद्धतीने गुंतवणूक करू शकता. मग याच्यामध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा, अशोक लेलँड यांच्यासारख्या मजबूत ब्रँड असणाऱ्या कंपन्या तुम्ही निवडल्या पाहिजेत. SIP, म्युच्युअल फंड, डायरेक्ट इक्विटी या कुठल्याही मार्गाने तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकता.
आता या प्रेझेंटेशन मध्ये जी माहिती घेतली आहे ती ऑथेंटिकेट सोर्स मधून घेतलेली आहे, जी आपल्याला इथे भेटणार आहे. याची देखील लिंक मी तुम्हाला जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये देईल. जसं ऑटोमोबाईल सेक्टर इन इंडिया G20 मध्ये हे प्रेझेंटेशन शेअर केले होतं, इथून माहिती घेतलेली आहे. आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग सिम या वेबसाईट मधून आपल्याला ऑटोमोबाईल रिलेटेड जेवढेही प्रोडक्शन ट्रेंड आहे त्याची माहिती आपण घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांबरोबर शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून आम्हाला सांगा. तसेच तुम्हाला जर शेअर मार्केट शिकायचं असेल तर येणाऱ्या आमच्या नवीन बॅचला तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि डिस्क्रिप्शन मधील नंबरवर तुम्ही आमच्याशी व्हॉट्सअपवर संवाद साधू शकता आणि शेअर मार्केटच्या बॅचची माहिती घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.